चरणात आपण प्रवेश करतो. काहींचा समज असा होईल की ज्या वेळेला शेवटचं सण आले म्हणजे कीर्तनच संपलं असा त्याचा अर्थ होत नाही. या अभंगामध्ये खालून प्रवेश केला. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाच्या पुढे भगवंतांनी आग्रह केला. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला मागा मागा म्हणाल्यामुळे अगदी देवाची केविलवाणी अवस्था पाहिल्यामुळे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात देवाला, देवा द्यायचं आहे ना मग असं जीणं द्या, असं जगणं द्या. तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे. आमचं पूर्ण जीवन जे आहे संत संगष्टनामध्ये संतांच्या संगतीमध्ये पूर्ण जीवन आम्हाला आणि मिळेल अशा प्रकारचा वर तुम्ही आम्हाला आणि अशा प्रकारची ती आणि मागणी माझी तुमच्या पुढे मी प्रदर्शित करतो.
इतक्या वेळ मागा 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 म्हणणारा देव श्री तुकाराम महाराजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडला की आम्हाला संत संगती द्या असं म्हणल्याबरोबर भगवान परमात्म्याचा आणि चेहराच पडला. ते एकदम शांत झाले. भगवान शांत झाल्याचं पाहिलं आणि सांगितलं भगवान काय झालं. काही नाही म्हणजे तुम्ही एक काम करा ना, हे सोडून दुसरं मागा ना. देवा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की असं म्हणायचं नाही, हे सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही, मी जे मागेल ते तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे मग तुम्ही संत संगती का देत नाही बरं. का तुम्हाला हतबल अवस्था का झाल्यासारखे वाटते. ते म्हणले खरं सांगू का मी की मलाच संताची संगती मिळत नाही म्हणून मला द्यायला अवघड आहे. विठ्ठल भगवान म्हणतो मलाच मिळत नाही, मलाच प्रयत्न करावा लागतो. मला वैकुंठ सोडून यावं लागतं, त्यांच्या घरी राहावं लागतं, त्यांच्या आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची सेवा करावी लागते, त्यांच्या संगतीत जावं लागतं. कधी कधी मला हाकलून दिलं जातं तरी मी त्यांच्या घरात आणि माणसाळल्यासारखा आणि त्या ठिकाणी राहत असतो. मलाच ती संगती मिळते. मला जे मिळत नाही ते तुम्ही मागितलेलं आहे, आता मला द्यायची अडचण आहे, दुसरं मागे ना. देवा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे दुसरं नको, मी जे मागाल ते द्यावं लागेल. म्हणजे असं काय आहे नेमकं त्या संत संगतीमध्ये काय आहे तुमच्या आमच्या डोक्यात असा विचार होईल. का बरं काय काहीच नाही. त्याचं कारण असं आहे, याला खऱ्या अर्थानं जीवन म्हणतात की ज्याला ज्यांच्या जीवनामध्ये संत संगती सज्जनांची संगती मिळाली ती. दुर्जनाच्या संगतीसाठी प्रयत्न करावा लागत नाही, ते आपोआप मिळते. शास्त्रकार सांगतात सद्गुण उचलून घ्यावं लागते, सज्जनांची संगती प्रयत्नानं करावं लागते, अट्टहासानं करावं लागते. आणि त्याला आणि त्या ठिकाणी देवानं सांगितलं हे ठीक आहे, तुम्ही सगळे विचार सांगताय हे ठीक आहे, पण हे मला मागण्यापेक्षा तुम्ही करा ना. म्हणजे देवा हे तुम्हाला देता येतं, त्याचं कारण आमच्या गाठीतलं प्रमाण हे फार अवघड गोष्ट आहे, पण तुम्ही जर कृपा केली तरच मिळते. तर का परी जग सगळ्यात जीवनात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे संत भेट. अवघड आहे, इथे शब्द अवघड आहे, अशक्य शब्द नाही बरं का लक्षात. अशक्य कुठंच लिहिलं नाही, फक्त अवघड लिहिलंय. अवघड गोष्ट प्रयत्नाने मिळते, अशक्य गोष्ट कधीच मिळत नाही. ज्या गोष्टीचा आत्यंतिक अभाव आहे ती गोष्ट कधीच प्राप्त होत नाही. कोणी म्हणलं बाबा सशाची शिंग आणा, शक्य आहे का. वांजेचा पुत्र घेऊन या, शक्य नाही. आभाळाचं फूल घेऊन या, शक्य नाही, कारण त्याला आत्यंतिक अभाव आहे, त्या गोष्टीत नाहीये, अशक्य गोष्ट आहे. तशी संत भेट ही अशक्य नाही, ती फक्त अवघड आहे. काही गोष्टी
ह्या अवघड असतात बरं का, पण अशक्य नसतात. काही गोष्टी अशा असतात की त्या अशक्य पण असतात आणि अवघड पण असतात. ते गमतीने गोष्ट सांगून जातात आली माझ्या पुढे, फारच गंभीर होऊ नये त्या दृष्टीने आपण विचार मांडतो. कोण्या माणसाला काहीतरी आजार झाला, त्यांना अनेक वैद्य केले, गुण काही प्राप्त होईना. शेवटी कोणीतरी उपाय सांगितला. एक साधू रानात राहतो जंगलामध्ये, तो एक पुडी देतो आणि त्याचं रामबाण औषध आहे. तेवढी पुडी जर घेतली की कसलाही आजार राहतो. गरजवंताला काय त्याला सांगितलं कोणतं जंगल आहे, सगळं जंगलाचं नाव घेतलं, तिथं धावत पळत पळत गेला. त्या साधू जिथं राहत होता, वैद्य जिथं राहत होता तिथे गेला. वैद्यराज आत झोपडीमध्ये बसलेले होते. हा शिरला, नमस्कार केला आणि सांगितलं, वैद्यराज फार ख्याती ऐकून आलेलो आहे, अनेक प्रकारची औषधं केलेली आहेत, आजार काही बरा होत नाही, तुमच्याकडे रामबाण औषध आहे, पुडी आहे, तेवढी एक पुडी दे मला द्या आणि माझे सगळे आजार घालवा अशी मी विनंती तुम्हाला करतो. वैद्यराजांना सांगितलं काहीच काळजी करू नको, हे पुडी घे, कसलाही आजार असू दे राहून जाईल म्हणजे एकाच पुढे. ते म्हणजे एकाच म्हणजे काही नाही, एवढीच पुढे घ्यायची. यानं आनंदाने पुढे घेतली, खिशात ठेवली, नमस्कार केला आणि तो निघून चालला. दाराच्या बाहेर गेल्यावर त्याच्या डोक्यात असा विचार आला की आपलं एक राहिलं म्हणले की पुडी पाण्यात घ्यायची, दुधात घ्यायची, साखरात घ्यायची का मधात घ्यायची. आपण विचारलंच नाही. परत आला, म्हणला क्षमा करा माझं थोडस राहिलेलं आहे म्हणून विचारायला परत आलो. ही जी पुडी आहे ही साखरेत घेऊ, मधात घेऊ, तुपात घेऊ, कशात घेऊ बरं सांगा बरं. त्या साधूनं सांगितलं ही जी पुडी आहे ना, ही गुण जर यायचं असेल, रामबाण औषध आहे, ते म्हणले वाघिणीच्या दुधात घ्यावं लागतं. तो जरा थबकला बरं का, त्याला वाटलं ठीक आहे, म्हणजे एक काम करा वैद्यराज, पुडी दिली पण आता अर्ध काम झालंय आठाने, तुम्ही आता एकदा वाघिणीचं दूध देऊन टाका म्हणजे रुपया बंद काम होईल, म्हणजे माझा आजारच नष्ट होईल. नाही नाही म्हणजे ह्या औषधाचा नियम आहे की ज्याला हे औषध घ्यायचंय त्यांनी रानात जायचं, स्वतः वाघिणीचं दूध काढायचं आणि त्या वाघिणीच्या दुधात ही पुडी सोडून प्यायची, तर तो आजार राहतो. मग त्यानं हात जोडले आणि तो त्या वैद्याला सांगितलं, म्हणले महाराज खरंच औषध रामबाण आहे बरं. म्हणजे का काय नाही म्हणले, वाघिणीचं दूध काढायला गेलो म्हणजे गेलोच ना, म्हणजे परत यायचं कामच नाही. पण औषध घ्यायचा प्रश्न कुठे येतो, कारणासह कार्याची निवृत्ती त्यामध्ये होते. ही गोष्ट अशक्य पण आहे आणि ही गोष्ट अवघड पण आहे. पण साधूंची भेट जी आहे ना, ती देवानं कृपा केल्यावर आणि पूर्वजन्मेचं पुण्य जर असेल तर आपल्याला साधू संतांची संगती भेटते, मिळते. तर देवाला देवाच्या कृपेनं मिळते. म्हणून मी देवा तुला मागितलेले या साधूंची संगती द्या आम्हाला आणि ती आयुष्यभर द्या. ते म्हणले ठीक आहे, आता कळालं मी तुला संगती देतो, पण ही पाहिजे कशासाठी. ज्यांच्या जवळ गेलो, संत संघर्षणामध्ये जे आयुष्य घातलेलं आहे त्या आयुष्यासारखं, त्या जगण्यासारखं दुसरं जगणच नाही. कृतकृत्यता होते की जीवनामध्ये धन्यता जर प्राप्त व्हायची असेल तर त्या सज्जनांच्या साधूंच्या संगतीच्या मध्ये राहिला की त्याच्या जीवनात धन्यता. म्हणजे कसं, म्हणजे मी आपल्याला उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये रेडा, आता रेडा निर्बुद्ध, पण रेड्याला सुद्धा जीवन किती मोठं त्याला विचार करा. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला आणि रेडा वेद बोलला. नुसता रेडा वेद बोलला नाही तर तो रेड्यानं माऊलींबरोबर प्रवास केल्यामुळे त्याला एवढं मोठे पण झालं की त्याची समाधी बांधावी लागली आळ्याला. आपण जर गेला तर तुम्हाला दिसेल ते आळ्याला दुसरी तिसरी कुणाची समाधी नाही, ती रेड्याची समाधी आहे बरं का. ते सगळ्याच रेड्याची समाधी होती असं नाही. ज्या रेड्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली तो रेडा रेडा राहिला नाही. त्याचा उत्सव असतो समाधी उत्सव, आणि समाधीच्या उत्सवाच्या वेळेला कीर्तन होतं आणि कीर्तन होताना त्या रेड्याला रेडा म्हणता येत नाही, रेडा महाराज म्हणावं लागतं, रेडे महाराज म्हणावं लागतं. एवढंच नाही तर त्या रेड्याच्या समाधीला प्रत्येक जण भावनेनं त्याच्यावर डोकं ठेवतो. एवढा मोठेपणा यत्किंचित अशा प्रकारच्या प्राण्याला का प्राप्त झाला, माऊलींची संतांची कृपा. विठ्ठला प्राण्यावर कृपा झाली, पण काही वेळेला निर्जीव वस्तूवर सुद्धा कृपा केलेली संतांनी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीचं मंदिर आहे. वा, भिंतीचं कुठं मंदिर असतं का? मंदिराच्या भिंती असतील, मंदिराला भिंती असतात,
पण भिंतीचंच मंदिर झालं. निर्जीव भिंत आहे, पण ज्या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत, साधू संतांची संगती ज्याला मिळालेली आहे, ती भिंत निर्जीव असून सुद्धा लोक त्या भिंतीचं दर्शन घेतात. किंबहुना भिंतीला सुद्धा देवपण का प्राप्त झालं, त्याचं कारण फक्त संत संगती. विठ्ठल या संतांच्या संगतीत गेलेली निर्जीव वस्तू असू द्या, यत्किंचित प्राणी असू द्या, किंबहुना या ठिकाणी अशा प्रकारचा दुराचारी असू द्या, किंबहुना आणि त्याची पात्रता कशी पण असू द्या, त्याचा विचार आणि त्या ठिकाणी साधू संत महात्मा करीत नाही. संगतीत गेला रे गेला की त्या ठिकाणी त्याचा उद्धार होतो हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला आम्ही हात जोडून ही मागणी केलेली आहे की आता आम्हाला दुसरं काही देऊ नका. आमचं जीवन जर भलं करायचं असेल, मोठं त्या ठिकाणी आणि श्रेष्ठता प्राप्त व्हायची असेल, तुका म्हणे जीने भले संत संगष्टने, संतांच्या संगष्टीमध्ये आणि त्या ठिकाणी आमचं जीवन जावं अशी आमची इच्छा. म्हणून देवा तुम्ही देतो म्हणालात म्हणून आम्ही मागितलेलं आहे, आता तुम्हाला द्यावं लागेल. भगवान गुंतला, त्यांना सांगितलं मग आता माझा शब्द आहे खरं बरं का, मी देत नव्हतो, पण आता मला तुम्हाला संत संगती द्यावी लागेल. पण संत संगती मी देतो, किती वेळची तुम्हाला पाहिजे, किती वेळ संत संगती किती वेळा. वाल्या कोळ्याला नारद भेटले, किती वेळ संगती मिळाली मला सांगा. संत संगती जास्त वेळ लागत नाही. वाल्या कोळ्यावर कृपा नारदाने केली ती फक्त राम नावाचा अक्षराचा मंत्राचा त्या ठिकाणी अशा प्रकारची दीक्षा देईपर्यंतच ते आणि कृपा झाली, कायमची झाली थोड्या वेळ दिलेला आहे. तसं तुम्हाला किती वेळ लागणार आहे सांगा बरं मान्य महाराज, किती वेळ संत संगती आहे. मी थोडाफार वेळ तुम्हाला देऊ शकेल म्हणजे, किती वेळ संत संगती पाहिजे. त्याने सांगितलं ऐका, मला सगळं माहिती गाठ्यात मी अभंग लिहिली आहे. तुम्ही जर मला म्हणाले की उद्धार होण्यासाठी संत संगती देतो, ती 1 वर्षासाठी देवा गरजच नाही. देव म्हणतात 6 महिन्यासाठी, म्हणजे एवढी गरज नाही. म्हणजे एखाद्या महिन्यासाठी म्हणजे तेवढी पण गरज नाही. एखाद्या दिवसासाठी तेवढी गरज नाही. म्हणजे एखाद्या तासासाठी इतकी सुद्धा जास्त आवश्यकता नाही उद्धार होण्यासाठी. मग म्हणले एका मिनिटासाठी, म्हणजे 1 मिनिटाची सुद्धा संत संगती जास्त झाली. म्हणजे मग 1 क्षणभरासाठी म्हणजे क्षण सुद्धा जास्त झाला. म्हणजे का क्षणभर सुद्धा नको, मग म्हणजे क्षण नको तर मग काय पाहिजे. म्हणजे आमच्या गाठातला अभंग आहे बर का, अर्ध निमिष जरी ते आम्हाला मिळालं. निमिष या शब्दाचा अर्थ काय, निमिष या शब्दाचा अर्थ असा आहे की निमिष म्हणजे क्षण होत नाही. निमिष म्हणजे आपली पापणे उघडून पुन्हा झाकेपर्यंत जेवढा वेळ जातो त्याला निमिषात म्हणतात. पण फक्त जागे असलेल्या माणसाच्या बद्दल बरं का, झोपेतल्या नाही. विठाला एवढ्या निमिषभर म्हणजे फक्त डोळ्याची पापणी उघडून लावेपर्यंत जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळेपर्यंत साधूची संगती ते म्हणजे ते सुद्धा जास्त झाली. अर्ध्या निमिषामध्ये सुद्धा उद्धार होतो. म्हणजे अर्धा निमिष जो आहे तो सुद्धा संगती खूप होते. पण देवा ही संगती मला यापूर्वीच मिळालेली आहे बरं का, म्हणून तर माझा उद्धार झालेला आहे. मला अर्ध निमिष किंवा क्षणभर संगतीच्या मध्ये जो लाभ व्हायचा तो मला होऊन गेलेला आहे. मला ही प्राप्ताची प्राप्ती आहे. खरं तर मला हे मिळालेलं आहे, अगोदरच मिळालेले आहे. मला हे निमिषभर किंवा क्षणभर तुम्ही देताय याच्यात काही जास्त उपकार होणार नाही. त्याचं कारण हे मला पहिलंच मिळालेलं आहे. कारण माझ्यावर कृपा संतांची पहिलीच झालेली आहे. प्राप्ताची प्राप्ती करण्यामध्ये काहीच नाही, तो उलट शास्त्रात दोष आहे नाही का. प्राप्ताची प्राप्तीमध्ये काय म्हणून एक गमतीनं दृष्टांतकाराने दृष्टांत दिलेलं आहे की एक तरुण पोरग उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या गार सावलीत तरुण पोरगा झोपलेला. रस्त्यानं जाणारा एक प्रौढ माणूस होता. म्हणले काय पोरग आहे व एवढं तरुण आहे ना, खुशाल दुपारच्या वेळेला झोपतं. म्हणजे त्याच्याकडे जाऊन सांगितलं बाबा दुपारी झोपणं चांगलं नाही. त्याला उपदेश करायला सुरुवात केली. दुपारी झोपं जाऊ नये. म्हणजे काय होतं दुपारी झोपण्याला, म्हणजे शास्त्र सांगतं दुपारी झोपलं की आयुष्य कमी होतं. ऐका बरं का, म्हणजे आयुष्य कमी होतं. म्हणजे मग शास्त्राने सांगितलंय की जेवण झाल्यावर वामकुक्षी करा. वामकुक्षी म्हणजे डाव्या अंगावर थोड्या वेळ झोपायचे. वामकुक्षी म्हणजे आपल्याकडच्या माणसाची 12 वाजता जेवल्यावर 5 वाजता उठणारी वामकुक्षी असते. इतकी नाही चालत. वामकुक्षी किती असते. पण हा झोपलेला होता तो जरा पुढचाच होता. झोपल्या त्या माणसाची बोलत होता.
म्हणलं मग तुमचं म्हणणं काय, झोपू नको तर काय करू? काय नाही म्हणजे धंदा तर नाही करा. म्हणजे धंदा केला असता पण त्याचा भांडवलाचा प्रश्न आहे. म्हणजे मी देतो. बरं म्हणजे तुम्ही भांडवल दिलं, लगेच देतो. तुम्ही भांडवल दिल्यावर धंदा केल्यावर काय होईल? काय नाही म्हणले 5,000 गुंतवले की त्याचे 1 वर्षाने लाख होतील, 10 वर्षाने त्याचे 10 लाख होतील, अजून 15 वर्षांनी 1 कोटभर रुपये होतील. म्हणजे 1 कोटभर रुपये होतील ना, तो झोपल्याच त्याशी बोलते. बर झाले 1 कोटभर समजा, मग कोट मिळाल्यावर काय करायचं पुढे? ते म्हणले काही नाही, 1 कोट मिळाले तुला 1 कोटीभर रुपये झाले ना, निवांत झोपायचं, झोपून जीवन जगायचं. ते म्हणलं मग आता काय करतोय? तेच करतोय ना म्हणला. याच्यापेक्षा दुसरं काय? विठ्ठला विठ्ठला प्राप्ताची प्राप्ती करून देण्यात काही मतलब आहे का? अरे देवा, ही निमिषभर अर्धक्षण या संगती आम्हाला सगळ्या मिळून गेलेल्या. आता तू द्यायची गरज नाही. म्हणजे तुला देण्यासाठी आम्ही मागितलं, हे संत संगती आम्हाला द्या. पण तुम्ही दिलेली संत संगती आहे ती कधीच तुटणार नाही. त्यांची शिवांग संग होईल असा वर आम्हाला तुम्ही द्या. अभंगाच्या तिसरं चरण आपल्या पुढे चिंतनाला ठेवतो. देवाशी संवाद चालू आहे. भगवंताला सांगितलं, देवा तुम्ही तयार झाले ना? भगवान म्हणतो 1 निमिषभर क्षणभर घेऊन टाका. ते म्हणले क्षणभर नाही चालणार, ते तर कधीच मिळाले म्हणले देवा. मग काय पाहिजे? महाराज म्हणतात, हरिजना सेवे भेटी नभो अंग संग तुटी. हरिजनाची भक्ताची भेट झाली तर आता तुटी म्हणजे कधी त्यांचा, आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा विरह, त्या ठिकाणी त्यांची आयुष्यभर अशा प्रकारची संगती लाभा. देवाला पुन्हा अडचणी वाढल्या. ते म्हणजे आता ठीक होतं की क्षणभर दिलं असतं साधूच्या संगतीत, पण आता नहो अंग संग तुटी असं सांगितलेलं आहे. 2 गोष्टी सांगितल्या, एक अंग आणि दुसरी संग. 2 शब्द वापरताना अंग संग 2 शब्द का वापरले त्याचं कारण असं आहे, अंग आणि संग हे 2 शब्द महाराजांनी विचार करून वापरले. त्याचं कारण असं की संतांचं जे वाङ्मय, प्रत्येक शब्दांचा त्यातला आलेला जो भाव आणि त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा आहे. आपल्याला उगाच त्याचा अर्थ नाही लागला तर मोठा आपलं बोलणं वेगळं आणि साधू संतांचं बोलणं वेगळं. तिथे अंग आणि संग 2 शब्द वापरताना विचारपूर्वक हे 2 शब्द आले.
अंगसंगती कोणती आणि संगसंगती कोणती याचा शास्त्राने विचार केला. संग हा शब्द याच्यासाठी वापरलाय, साधू संतांचं वाङ्मय, साधू संतांचा विचार याची संगती ज्या वेळेला मिळते त्याला, आणि त्या ठिकाणी संग शब्द वापरला. प्रत्यक्ष साधूंच्या अंगाची सेवा ज्या वेळेला होते, शरीराची सेवा होते, त्यावेळेला ती अंगसंगती होते. विठ्ठला काहींनी अंग सेवा केलेली आहे साधू संतांची, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शरीराची सेवा, गुरुची सेवा प्रत्यक्ष करणं हे सुद्धा एक भाग्याचं काम. गुरुजींची सेवा, शरीराची सेवा ज्याला म्हणतात, ती काहींच्याकडून घडून जाते. तर गुरुजींची प्रत्यक्ष सेवा रोज उठल्यापासून नित्यापासून संध्याकाळपर्यंत अशा सगळे करणे खऱ्या अर्थाने अंगसेवा. आपल्याला ती जरी प्राप्त होत नसेल किंवा शरीर रूपाने साधू संत आपल्याकडे जरी नसतील, तरी आता दुसरी सेवा तुमच्या माझ्यासाठी उपलब्ध आहे. त्याला दुसरा शब्द वापरला की साधूंच्या विचाराचे, साधूंच्या वाङ्मयाचे, साधूंच्या ग्रंथांचे, त्यांच्या विचाराची जी सेवा आहे त्याला संघ सेवा असं म्हणतात. म्हणून ही सेवा जी आहे ते दोन्ही सेवा आपल्याला मिळणं आवश्यक असल्या कारणानं महाराजांनी अंग संघ शब्द दोन्ही एकत्र करून वापरले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देवाला सांगतात, दोन्ही सेवा द्या, अंग सेवा, संघ सेवा, दोन्ही सेवा तुम्ही आम्हाला प्राप्त करून द्या, ही आमची मागणी आहे. आणि त्याच्यात त्रुटी कधी होऊ देऊ नका. आता ही जी मागणी आहे ती क्षेमाची मागणी आहे बरं का. त्या अभंगाचा विशेष विषय असा आहे की योग, क्षेम आणि बुद्धी या तीन गोष्टी परमार्थात लागतात. पहिल्याला योग म्हणतात, दुसऱ्याला क्षेम म्हणतात आणि तिसऱ्याला वृद्धी असं म्हणतात. योग कशाला म्हणतात? अप्राप्य गोष्टींची प्राप्ती होऊन जाणं याला योग म्हणतात. साधू संतांची संगती जी आहे ती अतिशय दुर्मिळ असल्यामुळे अप्राप्य वस्तू आहे ते प्राप्त होणं हा ते एक गोष्ट आहे ती त्याला योग म्हणतात. आता क्षेम कशाला म्हणताय की मिळालेली गोष्ट जी आहे ती कायमची टिकणं, प्रतिपालन त्याचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं चांगल्या प्रकारानं होणं त्याला म्हणतात क्षेम. आणि वृद्धी कशाला म्हणतात? जे मिळालेले ते दिवसेंदिवस तसं न राहता ते वाढत जावं ही परमार्थातली अपेक्षा आहे. विठ्ठला या अभंगात सगळ्याच प्रकारची मागणी केली असल्यामुळे क्षेमाची, योगाची सगळी मागणी केली. पहिल्यांदा योग व्हावा म्हणजे साधूंची भेट व्हावी अशी मागणी आहे. दुसऱ्यांदा तो क्षेमाची मागणी केली. न हो अंग संग तुटी, आता ती क्षेम आहे. क्षेम म्हणजे कधीच तुटी होऊ देऊ नका, त्याचा विरहच होऊ देऊ नका, ते आमच्यापासून बाजूला जाऊ देऊ नका, याचा अर्थ तो क्षेम म्हणजे टिकावं. संत श्रेष्ठ तरी तुकाराम महाराजांना माहित होतं एखादी गोष्ट मिळणं सोपं आहे पण टिकणं जास्त अवघड आहे बरं का. बऱ्याच वेळेला माणसं परमार्थाला लागतात नाही असं नाही. वातावरण बघून परमार्थाला लागणारे खूप माणसं असतात. पंढरपूरला सहज जरी वारीला गेला आणि हजारो वारकरी ज्या वेळेला ज्ञानोबा तुकारामच्या ह्याच्यात झेंडा घेऊन, पताके घेऊन ज्या वेळेला नाचताना बघतात आणि वाळवंतातलं वातावरण जर बघितलं तर तो म्हणतो काय माणसाच्या जीवनात खरं नाही, हेच खरं जीवन बरं का. किती आनंद आहे. मग त्यानं तर तिथंच निर्णय घेतला, आजच माळ घालायची आणि आजच ज्ञानेश्वरी घ्यायची. पण तिथंच जर माळ घालून आला, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आणला की घाई झाली सगळी विचार न करता. मिळालं सगळं हे, पण त्याला टिकवणं जास्त महत्वाचं. इथं आला 4-5 पाहुण्यांची आणि त्यावेळेला गाठ पडल्यावर म्हणलं हे काय केलं, म्हणला हे उद्योग झाला, म्हणला मला नसायला पाहिजे होते, ते सगळं बंद होणार आता आपलं. तर त्याला जरा मनात धळमळ वाटते ना किंवा आपलं चुकलं का. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आणताना असं ठरवलं की आपल्याला आता किती अध्याय आहेत म्हणले महाराज, म्हणजे 18. रोज अध्याय एक घ्यायचा आणि 18 दिवसात पारायण ठरूनच. निर्णय जोपर्यंत नवीन होता त्यावेळेला काही दिवस एक अध्याय, थोडा दिवस झाला पुढे जरा जडच जायला लागलं वगैरे. तो म्हणतो जो मनात आहे पुढं पुढं तर 100 वयावर आला, 100 वयाचा 11 वयावर आला आणि पुढं तर नुसतं दर्शनच करण्यावर आलं. त्याचं कारण आहे ते क्षेम नावाची गोष्ट आहे. मी बोलत नाही, माऊलींनी खूप सुंदर गोळी वापरली. नवशो स्वर्गाधित पती झाला परी रहाटी बांबावला, नाही का, भुजंग तो पावला नेणं शिकायचं. आपल्याला उदाहरण दिलं, नहुष नावाचा राजा आहे, स्वर्गाची गादी मिळाली पण काहीच उपयोग झाला नाही. त्यानं आताताईपणा केला, पालखीत बसला
आणि ऋषीमुनींना जुंपलं आणि वरून सप्प सप्प करून मारायला लागला. त्यावेळेला साधू मुनींनी सांगितलं, बाबा जसा सप्प सप्प करून तू मारतोस ना, साप होऊन पडशील म्हणले. आता स्वर्गाची गादी मिळाली होती, पण पालखीमध्ये साधूंच्या शापानं तो साप झाला. त्याला ती स्वर्गाची गादी टिकवता आली नाही. मिळणं सोपं आहे, पण टिकवणं अवघड आहे. विठाला म्हणून संत संगती प्राप्त जरी झाली तरी अंगाने संघ सेवा हे टिकून राहणं एवढं सोपं नसल्यामुळे देवाचीच कृपा असणं आवश्यक आहे. म्हणून सांगितलं, देवा एक तर काय करा, संतांनी लिहिलेल्या वाङ्मयावर आमचं प्रेम, आमचं त्या ठिकाणी भाव आणि सेवा करण्याची वृत्ती आमच्या अंतःकरणात निर्माण व्हावी आणि ती टिकावी. म्हणून तर महाराजांचे एक अभंग आहे, उपजला भाव तुमचे कृपेला. आता आमच्या अंतःकरणात भाव निर्माण झाला, पण तुमच्या कृपेनं तो सिद्धीला जावा. या दृष्टीने महाराजांनी देवाच्या पुढे विनंती केली की अंगसंग सेवा जी आहे ती आता अशीच झाली पाहिजे. देवानं पुन्हा एकदा शंका घेतली, म्हणजे महाराज हे सगळं मागताय खरं आहे, पण दोन गोष्टी आहेत. हे तुम्हाला गरज आहे म्हणून मागता की आणखीन काही तुमच्या मनात भाव आहे? ते म्हणजे हे गरज म्हणून नाही, हे मला आवडतं. ही गोष्ट अभंगाच्या ऐसे आवडती बडा, ऐसे आवडती बडा, ऐसे आवडती बडा, ऐसे आवडती बडा, ऐसे आवडते महाराजांना विचारलं, महाराज ठीक आहे, आता पहिलं मी तुम्हाला देत नव्हतं संत संगती, पण काही काळापुरती द्यायला मी तयार झालो. तुम्ही म्हणले कायमची द्यायची, म्हणजे ठीक आहे, आता कायमची स्वरूपाची द्यायला मी तयार होईल. पण मला असा प्रश्न आहे की तुम्हाला संत संगती पाहिजे ती तुमची गरज म्हणून पाहिजे का आवड म्हणून पाहिजे? आवड वेगळी आणि गरज वेगळी, त्याच्यात फरक आहे. गरज ही व्यभिचारी असते आणि आवड ही अव्यभिचारी असते. गरज ही वाढत जाते आणि एकदा जी आवड आहे ती एका वस्तूवर असली की ती कायमस्वरूपी तिथे त्या करणे तृप्तता होते. आता गरज आहे, गरजेचा विचार केला तर एखादा भुकेला माणूस आहे, तो भुकेला माणूसाला अन्नाची गरज आहे, तर त्याला अन्नाची गरज आहे म्हणून त्याला जे मिळेल तो त्याने खाऊन टाकलं आणि पुन्हा चांगले सुंदर पदार्थ जर आले तर तो म्हणतो आता नाही, आता काय पोट भरलेलं आहे. त्याचं कारण गरजेला हे नाही पदार्थ तो मिळाला तरी चालतो, ती गोष्ट नाही तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी. गरज नेहमी बदलत राहते. पण आवड जी गोष्ट आहे
तिच्यामध्ये बदल नाही. एकदा अंतःकरणात निर्माण झालेली जी स्थिती आहे ती आवड बदलत नाही, आवड तशीच राहते. त्याला अव्यभिचारीपणा शास्त्रात सांगितलेला आहे. तो देवाच्या संबंधामध्ये ही गरज नाही तर ती माझी आवड आहे, साधूच्या संगतीमध्ये माझी गरज नाही तर ती माझी आवड आहे. महाराज म्हणतात माझ्या अंतःकरणातल्या आवडीचा विषय. म्हणून संत संगती ही गरज म्हणून करायची गरज नाही, आवड म्हणून असावी. आता आपल्याकडे गरज म्हणून असते. परमार्थ कशासाठी आपल्याकडे? आवड म्हणून नाही. आपला परमार्थ आवड म्हणून नाही, आपला परमार्थ गरज म्हणून. आपल्याला असं वाटतं की देवाकडून हे मिळावं. बरीचशी मंडळी देवाला त्याच्यासाठी विठीला धरूनच करणारी आहे. बघा तुम्ही, आपण पूजा अर्चा जरी केली तर आपल्याकडे धर्मशास्त्र सुद्धा असंच आहे. पूजेच्या वेळेला संकल्प सोडताना सुद्धा असाच संकल्प सोडला जातो. म्हणतात माझ्या पाठीमागे कशासाठी ही पूजा आहे. बरं, अजून पूजा सुरू व्हायची, देवाला खाली घ्यायचं मग अभिषेक करायचा, पण बजवून करायचा आहे की ही फुकट पूजा नाही बरं, की हे सगळ्यासाठी आहे. आणि मग ते पाणी घेऊन संकल्प सोडला तर पूजेला पुढे सुरुवात होते. आणि तो संकल्प सोडण्याची पद्धती अशी आहे. मग पद्धत कशी बघा, ब्राह्मण पुढे म्हणतात आणि याला माग संकल्प म्हणा मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम बरं का, अस्माकं सर्वेक्षाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ शांत्यर्थ तुष्ट्यर्थ सकल मनोरथ सिद्धार्थ सकल पीडा परिहारार्थ हे असं जे लांबत जातं. मग म्हणायचं सोडा पाणी. देवाने 5 मिनिटं हे अगोदर ऐकवला की ही पूजा ह्याच्यासाठी आहे. आणि आपलं धर्मशास्त्र तर आणखी त्याच्या पुढे पुढे असं सगळी पूजा अर्ध्या तासाची झाली तर पुन्हा शंका नको की ज्याच्यासाठी पूजा केली ते देव जर मधल्या काळात विसरून गेला तर पुन्हा पंचायत व्हायला नको. म्हणून परत पूजा संपली की 2 विधी आहेत. एक अंगाभोवती प्रदक्षिणा घालायची आणि त्याला नंतर जाग करायची की देवा ती सुरुवातीला सांगितली होती त्याच्यासाठी बरं काही पूजा. म्हणून प्रदक्षिणा म्हणून शेवटी सगळी प्रदक्षिणा 3 प्रदक्षिणा घाला सांगितलं की मग त्याला सांगायचं घाला अंगाभोवती प्रदक्षिणा बरं का. यानी काणीच पापा आणि जन्मांतर कृतानी तानी तानी विनश्यती प्रदक्षिणा पदे पदे. मग ते पाप माझे सगळे जावेत आणि मग त्याने पुढे मागायचं की देवा सुरुवातीला म्हणलं होतं पण ती थोडक्यात आता परत आठवण करतो. रूपम देही जीव देही यशो देही दिशो देही नाही का, पुत्रान देही धनान देही सर्व कामांची देही मी, असं म्हणून ती पूजा समाप्त करायची. ही कशासाठी? ही पूजा आणि ही भक्ती गरज म्हणून. विठ्ठला त्या गरजा पूर्ण होण्यासाठी परमार्थ असं उपयोगाचं नाही. कारण इथे भक्तीमधला पहिला दोष आहे. भक्तीत 4 दोष असतात. तुम्ही म्हणाल काही माणसं भक्ती करतात पण फळं कशी मिळत नाही, त्याचं कारण कुठं ना कुठं तरी दोषात अडकतंय. ते शास्त्राने 4 दोष भक्तीमध्ये सांगितले, ते ऐका म्हणजे ते दोष काढायच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होईल. संतांची किंवा देवाची सेवा करताना हे 4 दोष घालूनच केलं तर पहिला दोष त्याला सकामता म्हणतात, दुसरा दोष त्याला सपापता म्हणतात, तिसरा दोष त्याला सदंबता म्हणतात आणि चौथा दोष त्याला व्यभिचारी असं म्हणतात. विठाला आपल्या भक्तीमध्ये कुठं ना कुठं तरी हे अडकतं. पहिल्यांदा सकामता. सकामता म्हणजे काहीतरी इच्छा धरूनच मग आपण भक्त होतच नाही, आपण लांब राहतो भक्तापासून. कारण भक्ताची व्याख्या करताना किंवा भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं मी भक्ताची लक्षणं सांगतो ऐक, आणि ते पहिला शब्द आहे अनपेक्ष सुतिरदक्ष उदासीन मत व्यथा. पहिला शब्द आला तो अनपेक्ष असावा, निरपेक्ष. मग पहिलाच तिथं आपल्याला हा पेपर मध्ये नापास व्हायची पाळी येते की काहीच नाही मागण्यासाठी देवाकडे आपण जातो का याचा विचार करा. संताकडे जातो का? जर एखादा माणूस देवळात गेलाच आणि त्याने काही जरी मागितलं नाही तरी एक मागितल्याशिवाय तो बाहेर येतच नाही. तो हात जोडतो शेवटी म्हणतो देवा सुखाच ठेवा बरं का आम्हाला, नाही का. शेवट त्याला एक तरी मागितल्याशिवाय तो बाहेर पडत नाही. सकामतेमध्ये जातो. काही माणसं सपापतेमध्ये जातात. पापही तेवढं करतो आणि भक्ती तेवढी करतो हे पण चालत नाही, कारण त्याला सपापत आहे. बघा तुम्ही असं म्हणतात, एक वाक्य मी आपल्याला सांगून जाईल, ते फार महत्वाचं वाक्य आहे.
भक्तीमध्ये भूतकाळातला पापी चालतो पण वर्तमान काळातला पापी अजिबात चालत नाही. विठाला वाल्यापुढे भूतकाळातला पापी होता पण वर्तमान काळात त्यांनी एकदा फरशी कुऱ्हाड टाकून दिली की पुन्हा मात्र त्यांनी कधी पापाला आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून स्पर्श सुद्धा झाला नाही. भूतकाळातला पापी चालेल म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतानाच म्हणतात मागे झाले पाहू नका. आता पुढं मी तुम्हाला जामीन आहे त्याचं कारण मागं काय झालं त्याचा विचार करायचा नाही. आपसे सुदुचारो भजते मामन्य भाग कृष्ण सांगताना असं म्हणतं मागचं किती असेल ते जाऊ द्या. महापूर आला होता पण त्या महापुरात सापडलेला माणूस त्याला कुठंतरी त्या ठिकाणी आश्रय मिळाल्यामुळे वाचलाय ना. आता त्या महापुराचा परत विचार करायचा नाही. आला होता गेला पूर धरीला धीर जीवनी. महाराज म्हणतात आता ते सगळं गेलं आता काही नाही. मग त्या ठिकाणी पाप नावाची वृत्ती संपली तरच त्या ठिकाणी आणि भक्ती करून ते उपयोग नाही. पापही तेवढंच करतो बघा तुम्ही वाऱ्या तेवढ्याच करतो. वारीहून आल्या आल्या पडसी घरात टाकली की अपशब्द घरातल्या लोकांना वापरायला सुरुवात करतो. काहीच वारी नाही का बरं. मग ते परमार्थ करणाऱ्या माणसाच्या बोलण्यापासून सुरुवात आहे. बोलावं कसं हे पण कळायला पाहिजे तिथून सुरुवात झाली पाहिजे. नाहीतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्याला बदलच दिसत नाही. किती दिवस परमार्थ केला त्याच्यापेक्षा तो परमार्थ कसा केला याला जास्त किंमत आहे. अन्यथा काही उपयोगाचं नाही. म्हणून पापही तेवढंच करतो आणि भक्ती तेवढीच करतो चालणार नाही. आता तिसरी भक्तीतला दोष आहे त्याला दंभ असं म्हणतात. दंभ म्हणजे दांभिकपणा. दांभिकपणा आपण जसं नाही तसं दाखवायचा ज्या वेळेला प्रयत्न होतो त्यावेळेला त्याला दंभ असं म्हणतात. दांभिकता जर भक्ती शिरली तर ती भक्ती खरी राहत नाही. या सगळ्या गोष्टी महाराजांना माहित होत्या म्हणून महाराजांनी सांगितलं हे गरजेपोटी मला सत्संगती मागत नाही ती मला आवड म्हणून मागतो. जी माणसं गरजेसाठी मागतात ती गरज संपली की सोडून देतात. आपल्याला एखादी गोष्ट मला सांगा डॉक्टराकडून औषधाची बाटली आणली आणि आजार संपला पण बाटलीमध्ये अर्धी बाटली औषध शिल्लक राहील काय कराल बरं आपण. ते आपण फेकून देणार. तशीच आपली भक्ती आहे बरं का. जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत माणसं भजन करतात तोपर्यंत त्या ठिकाणी देवाची आणि त्या ठिकाणी भक्ती करतात. एकदा इप्सित मिळालं की त्याचा देवाचा काही संबंध राहत नाही. ही मोठी मी एक गमतीने तुम्हाला गोष्ट सांगतो. आम्ही 50-100 लोक जेवढेला आणि काशी यात्रेला जेवढ्याला गेलो तेवढेला 2 गाड्या होत्या अशा भरलेल्या आणि आम्ही सांगायचं मधून अधून हरिपाठ मागं म्हणत जा बघून का होईना म्हणा रामकृष्ण हरीचं भजन करा. कोण काय करतं उलट काही लोक भांडायला लागले की त्या टीव्हीवर काहीतरी लावा काहीतरी आणता ना काही म्हणायला लागले काहीतरी एखादं दाखवा आम्हाला. आपण तीर्थयात्रेला निघालो पण लोकांच्या भावना वेगवेगळ्या असतात. पण एक दिवस मात्र उलटच झालं. उलट काय झालं की दोन्ही गाड्यातली माणसं न सांगतात मोठ्याने रामकृष्ण हरीचं भजन करायला लागलं. गाडी दुमदुमच गेली. म्हणलं काय काय बरं चमत्कार झाला असावा कसं काय झालं वा त्यांच्या वृत्तीत एकाएकी बदल कसा काय झाला. पण रस्ता बघितलं त्यावेळेला आम्ही बाहेर त्यावेळेला रस्ता असा होता की दोन्ही बाजूला खोल दऱ्या होत्या आणि बारीक रस्ता होता असा वळणाचा. आणि मग माणसं म्हणायला लागली गाडीतली रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी मोठ्यानं भजन करायला. इतक्या गाडीत मोठ्यानं आवाज येत होता आणि तो रस्ता एकदा सगळा संपला घाटाचा खोल दऱ्याचा पृष्ठभागावर गाड्या आल्या की माणसाने रामकृष्ण हरी एका क्षणातच बंद करून टाकलं. का बरं हे गरजेपोटी आहे बरं का. विठाला महाराज म्हणतात असल्या गरजेसाठी नाही हो प्रपंच गरजेसाठी मला साधू संतांची संगती मला नको. माझी ती आवड आहे. आवड अंतकरणात निर्माण झाली आणि त्यामुळे मी सांगितलं की देवा ऐसे आवडते मला असं मला आवडतं आणि म्हणून आवडीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्या. आवड ही अशा प्रकारची असते की ती कायमस्वरूपी असते आणि एकदा आवडलेली गोष्ट जी आहे ती त्या ठिकाणी कधी बदलत नसल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारे माझ्या ठिकाणी साधू संतांच्या जीवनाच्या संगतीमध्ये राहावं अशा प्रकारची आवड अंतकरणात आहे. नुसती आवड नाही तर अशी वासना माझ्या अंतकरणात निर्माण झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल वासना ह्या शब्दाला इथे थोडासा बाद येतो त्याचं कारण पण वासना 2 प्रकारच्या असतात. एक सद्वासना असते. सद्वासना जी आहे ती परमार्थामध्ये परमार्थिक कृती आपल्याकडून घडून जावी साधू संतांची संगती व्हावी देवाची सेवा आपल्याकडून व्हावी भक्ती व्हावी अशा प्रकारची इच्छा ज्यावेळेला निर्माण होते त्या वासनेला सद्वासना असं म्हणतात. पण दुसरी जी वासना आहे ती आणि अनात्म वस्तूच्या संबंधामध्ये
जर त्या ठिकाणी वासना निर्माण झाली तर ती वासना उपयोगाची ठरत नाही, ती उलटी जन्म मृत्यूला कारणीभूत ठरते. शास्त्र म्हणतं बाबा त्याचा उपयोग नाही. पण संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात ही अंतःकरणातली इच्छा आमची निर्माण झाली, वासना निर्माण झाली, आवड निर्माण झाली, ती सत्संगतेची आहे. आणि मग अशांची संगती आम्हाला द्या असं ज्या वेळेला संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाच्या पुढे हट्ट धरून बसलेले आहेत त्यावेळेला भगवंतानं पुन्हा विचारलं म्हणजे संत संगती द्यायची आहे खरं, पण कुणाच्या संबंधात कशा लक्षणांनी युक्त असलेला जो संत आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या देवा
अभंगाचं पहिलं चरण आता सुरू झाल्यामुळे इथून पुढे कीर्तन सुरू झालं. मराठीत वेळ संपली. अभंगाच्या पहिल्या चरणाचा थोड्या वेळात विचार आपल्यापुढे मांडतो. या अभंगाची सुरुवात करताना संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अशी सुरुवात करतायत की देवा यांची संगती द्या. कोणाची? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. अभंगाची सुरुवात असे की देव ज्यांच्या चित्तात वसतिस्थान करून राहिलेला आहे त्यांची संगती आम्हाला मिळावी. इथून विषय सुरू झालेला आहे. आता चित्त नावाची जी गोष्ट आहे, अंतःकरण चतुष्टयाचा विचार केला, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 भाग पाडलेले आहेत. त्यातला चित्त नावाचा जो भाग आहे त्या चित्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला कळाल्या आता. महाराज म्हणतात चित्ता सुख दुःख कळो येतील. सुख दुःख आणि या ठिकाणी जर कळायचे असले तर ते चित्ताला कळतात. चित्त अशी गोष्ट आहे की ते त्या ठिकाणी सतत अशा प्रकारचं चिंतन चालतं. म्हणून 4 जे भाग अंतःकरणाचे आहेत त्या 4ही भागाचं एक विशिष्ट कार्य आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. चंचल वृत्ती जिथे तयार होते त्याला मन म्हणतात. जिथे निश्चयात्मक वृत्ती तयार होते त्याला बुद्धी म्हणतात. जिथं सतत चिंतन होतं त्याला चिंतनाचा विषय जिथे त्याला चित्त म्हणतात. अहम वृत्ती जिथे निर्माण होते त्याला अहंकार म्हणतात. विठाला अंतःकरण चतुष्टयापैकी एक चित्त नावाचा जो 4था भाग आहे तो चित्त आहे. तिथे काय चालतं? तिथं चिंतन चालतं. मग ज्याचं चिंतन चालतं तो तिथे थांबलेला बसलेला असतो. एक मोठी गंमत. ज्याचं चिंतन चाललंय तो तिथे विषय असतो आणि ज्याचं चिंतन चाललंय ते मुखात त्या शब्दाच्या द्वारे तोच विषय प्रगट होतो. होय का? मग ही संत मंडळी ओळखायला काही अवघड नसतं. त्याचं कारण काय? आता आपण ओळखायला काय अवघड नाहीत. आपण पक्के संसारिक प्रापंचिक आहेत. का बरं? आपण देव म्हटला तरी प्रपंचात बोलतो. सामान्य माणूस भेटला तरी प्रपंचात बोलतो. संत भेटला तरी प्रपंचाचं समस्त बोलतो. त्याचं कारण आपल्या चित्तामध्ये दुसरे विषय काहीच नाही. ज्यांच्या चित्तामध्ये परमात्मा आहे त्याचं चिंतन राहोरात्र चाललंय त्याला देवाशिवाय त्याच्या मुखातला शब्द बाहेर पडतच नाही. म्हणून साधू संतांची संगती करायची झाली ती याच्यासाठी. हा चित्ताचा चिंतनाचा विषय आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. महाराज म्हणतात ह्या साधू संतांच्या चित्तात दुसरा विषयच नाही. आणि ह्या चित्ताचं एक वैशिष्ट्य आहे. एका गोष्टीच्या विसरामध्ये दुसऱ्या गोष्टीचा आठवण असतो. चित्तात एक विषय जर स्थापन झाला तर बाकीचे सगळे विषय निघून जातात. म्हणून साधू संतांनी ज्या वेळेला भगवंताच्या आणि चिंतनाचा विषय भगवंताला इथे स्थापित केले चित्तामध्ये त्यावेळेला दुसरे कुठलेच विषय त्यांच्या अंतःकरणात शिल्लक राहतच नाही. एक नाथबाबांच्या आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे सुंदर एक दृष्टांत दिला. एका गोष्टीच्या विसरात दुसऱ्या गोष्टीचा आठवण असतो. ज्वारीच्या दिवस आहेत. ज्वारीच्या कडेकडे रस्ता होता आणि तिथून कोणी वाटसरू चालला. मला तो वाटसरू जात होता. ती जी जमीन होती ती मोठ्या शेठजींची होती. शेठजींचा मुलगा कुठेतरी बाहेर गावी शिकायला होता आणि त्याला उगाच वाटलं, त्याने छंद धरला की मला माळ्यावर चढून पाखरं हाणायचे, पण मी शेठजीचा मुलगा असल्यामुळे साधे दगड मला 1-2 सोन्याचे गुंडे द्या. ही कल्पनेचा विषय. त्यानं सोन्याचे दगड घेतले, माळ्यावर उभा राहिला, गोफणीमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे सोन्याचा गुंडा घातला आणि गोफण फिरवली. तो सोन्याचा गुंडा वेगानं आला आणि त्या वाटसरू जो रस्त्याने चालत होता त्याच्या पाठीत लागला. आता पाठीत लागला की वाजवलं ते बरं झालं, कोणी झोपलं असलं. ते पाठीत लागल्याबरोबर त्याला एवढ्या वेदना निर्माण झाल्या की तो मोठ्यानं ओरडा लागला, आई ग करायला लागला. कोणी मारला म्हणून त्याला फार दोष देऊ लागला. मोठं दुःख वाटलं त्याला आणि तो असा सारखा हात लावायला लागला. पण त्यानं
दुःख करता करता त्याला वाटलं केवढा गुंडा आहे, काय लागलं म्हणून बघावं. त्यानं मागं वळून ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला तो साधा गुंडा नव्हता, साधा दगड नव्हता, तो होता सोन्याचा. आता वेदना होत होत्या ना आतापर्यंत, पण सोन्याचा दगड दिसला रे दिसला की वेदनाच थांबल्या. तो जो धावत गेला त्या दगडाकडे, पटकन दगड उचलला, तो आपल्या पिशवीत टाकला आणि उभा राहून उलट म्हणतो अजून 2-3 दगड मार, काय हरकत नाही. माझा दृष्टांत सांगतो. नाथ बाबा बोलतात, गोफणीचा सुवर्णपाषाण लागली या दुःख होय धारून, तोच कळली या जाण दुःख जावोनी सुख होय. बाबा बोलतात, एका गोष्टीच्या आठवत दुसऱ्या गोष्टीचा विसर. जोपर्यंत सोनं आठवत नव्हतं तोपर्यंत वेदना होत होत्या, पण सोन्याचा गुंडा दिसला रे दिसला की वेदना सगळ्या संपल्या. तसं जोपर्यंत चित्तामध्ये परमात्मा बसलेला नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्याच काम क्रोधादी विकाराने इथं सगळं बंद झालेलं आहे. देवाला बसायला जागाच नाही. म्हणजे साठवणीचे रुंदले ज्या जागेवर बसायचं तिथे काही साठवायला जागा शिल्लक राहिली, पण साधू संतांच्याकडे एकच साठवलेलं असतं. आपल्याकडे हे नसतं. आपल्याकडे काम क्रोधादी विकारानं सगळं आणि या ठिकाणी उरूस भरलेला आहे चित्तामध्ये, त्यामुळे आपण दुःखी आहे. ज्याच्या चित्तात परमात्मा याच दुसरा विषयच नाही त्याला दुसऱ्या दुःखाचं काहीच कारण येत नाही. त्याचं कारण असं आहे की सदैव अशा प्रकारच्या मुखात्मतेची जो चित्तात बसलाय तोच मुखातून बाहेर पडतो. रात्रंदिवस त्याचं चिंतन त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून आपलं वेगळं आहे, आपल्याला इथं महत्वाचं आहे. म्हणून महाराजांनी एकदाच सांगितलं की इथलं शुद्ध करा. चित्त निर्मळ झालं की येऊन या गोपाळ राहे तेथे. मग तुमचं चित्त शुद्ध निर्मळ झालं की तिथं देव येऊन राहतो. पण आपल्याला मोठी अडचण ही आहे, फक्त अडचण तेवढी सोडवली की आपणही त्या पदापर्यंत जाऊ शकतो, नाही का. आता थोडीशी ती अडचण सोडवण्यासाठी एक दृष्टांत फक्त शेवटचं सांगतो. पूजात ही सगळ्या कीर्तनाची पूजा जी आहे ती थांबवतो. असा दृष्टांत आहे. या चित्तात सगळे बसलेले असतात. कसं दृष्टांतकाराने दृष्टांत देताना असं सांगितलं की एक मनुष्य रिटायर झाला आणि त्याला रिटायरमेंटच्या वेळेला बरेच पैसे मिळाले भरपूर. त्यानं काही जणांचा सल्ला घेतला, बाबा या पैशाचं काय करावं, गुंतवणूक कशी करावी म्हणून बसून खाता येईल बा पुढे मागे. त्याला कोणी सल्ला दिला की असं करा, 5-6 खोल्या चांगल्या बांधा आणि ते भाड्याने देऊन टाका. त्यानं तो सल्ला ऐकला, अद्ययावत खोल्या बांधल्या, भाडेकरू टाकले. दर महिन्याला आपल्याला बसून त्या ठिकाणी 6 खोल्यामध्ये भाडं येईल ते आणि बसून खाऊ असा विचार केला. भाडेकरू टाकले त्याच्यामध्ये. पण त्या माणसाचं दुर्दैव असं की अलीकडच्या काळातले भाडेकरू असावेत बरं का, ते भाडं देईना तर खोल्या सोडीना, त्याला चिकट भाडेकरू मिळाला. आता हे अशी अडचण झाल्यावर माणूस जाऊन जाऊन कुठे जातो, तो आमच्यासारख्याकडे येतो. तो म्हणतो असं असं 5-6 खोल्या बंद झाले, असं झाले, उत्पन्न नाही, तू सोडित नाही, काय करावं. आमच्यासारखा माणूस म्हणतो, वकील काय म्हणतो, दावे करून टाका 5-6 जणांवर, होऊन जाईल. ते म्हणजे ताबा कधी मिळेल, तुम्ही करा म्हणजे तुमच्या पोरापर्यंत कधीतरी प्राप्त होईल, नाही का. तो म्हणतो हे काही बरोबर नाही, ह्याच्यात दिवस घालवण्यात काय उपयोग नाही. म्हणून आपलं दुःख कोणाला माणूस सांगतो, तू इकडं पळ तिकडं पळ. एका सज्जनाच्या साधूच्या संगतीत गेला आणि आपलं दुःख तिने सांगितलं. म्हणजे महाराज तुम्ही संत आहे, देवाचं भजन सारखं करता, आम्हाला एवढा उपाय सांगा आमचं दुःख दूर करायला. म्हणजे आमच्याकडे दुसरा उपाय काहीच नसतो, एकच उपाय, भगवत भजन करणं, एवढाच उपाय. ते म्हणले काय करावं लागेल, काय नाही म्हणले, एक उपाय कर, मी सांगतो तसं. एक उपाय असा आहे, त्या साहीच्या खोल्यात ना त्याच्या समोर सप्त उभा करायचा आणि साही खोल्या पुढे मोठे मोठे भोंगे लावायचे आणि भलं मोठं 120चं मशीन आणून आणि तिथं काही नाही, विने करून 2-4 ठेवायचे आणि एवढंच करायचं, फक्त भजन करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय असं भजन सुरू करायचं, ते बंदच करायचं नाही. एक विनेकरी थकला की दुसरा उभा करा आणि दुसरा. त्यांनी म्हणले जाईल का, ते म्हणजे हो होईल ना म्हणलं. ते म्हणलं आता प्रयोग करून पाहू. त्याला सगळं सुरू केलं, साई भोंगे सर्वात जास्त भजन सुरू केलं. एक त्याला वाटलं 1-2 तासाने संपल, कशाच संपल, दिवसभर चालू. घरात सगळा आवाज जात असल्यामुळे बायकोला शर्ट मागितला की ती पाणी तांब्या भरून ठेवायची, काही आवाजच येईना कोणाची कोणाला. डोकं दुखायला लागले. साही लोक एकत्र आले
आणि त्यांनी सांगितलं तुमच्या घरात कसं काय आवाज आहे? म्हणजे काय असलं आमच्या घरात काही कळत नाही काय तुमच्या म्हणजे मग असं करा ते जे माईकवर ओरड देत ना म्हणला त्यांना जाऊन विचारा हे कधीपर्यंत चालणार. ते आला आणि त्याला म्हणला हे बुवा हे काय चाललंय? म्हणलं हे सप्ताह आहे. तर सप्ताह असं ना का म्हणला पण हे कुठपर्यंत आहे म्हणलं कधीपर्यंत आहे? ते म्हणलं हे बेमुदत आहे. त्याला मुदत नाही ते 7 दिवसाचा सुद्धा नाही हे बेमुदत. मग ते आले बेमुदत म्हणल्यावर म्हणले अरे ते बेमुदत म्हणतात. म्हणजे बेमुदत म्हणल्यावर उगत कसं काय राहायचं म्हणून एक जणांनी सगळ्या खोल्या खाली काढून त्या मोकळ्या झाल्या. दृष्टांत तिथं संपला नाही किंवा आपल्याला लावायचा आहे बर का आपल्याला लावा. इथे 6 खोल्या आहेत आणि हे चिकट भाडेकरू आले. एक खोली कामाने घेतली दुसरी क्रोधाने घेतली नाही का तिसरी मोहाने घेतली आणि सगळ्यांनी ह्या खोल्या अडकवल्या. ते काही केल्या ह्या खोल्या सोडे ना बाबा किती उपाय केला तरी आणि मग शेवटी एकच उपाय तो कोणता? रामकृष्ण हरी असं रात्रंदिवस भजन झाल्यावर मग एका चिकट भाडे करून खोल्या रिकाम्या केल्या. सगळं मोकळं झालं आणि मग काम क्रोध केले घर रे ते त्यांनी मोकळं करून टाकली घर सगळी. आणि आता मात्र शुद्ध चित्त झाल्यावर तिथे परमात्मा बसतो. दुसरं तिथे काहीच जागा नाही. आणि ज्यांच्या ठिकाणी असा परमात्मा बसलेला आहे देव बसे चित्ते त्याची घडावे त्यांची संगती आम्हाला देवा द्या. अशा सत्पुरुषांची साधूंची संगतीची आमची अपेक्षा आहे. मनातली आवड आहे इच्छा आहे कधीही त्याची अंगसंगती तुटे होऊ देऊ नका अशा प्रकारची मागणी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या अभंगात करतात. हा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ आपल्या पुढे ठेवला. भावार्थ झाला असं समजून सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे साधा सोपा ठेवलेला आहे. या अभंगात सांगितल्याप्रमाणे एक आदर्श अशा प्रकारचा ज्याला कित्ता म्हणताय. कित्ता म्हणजे काय असतं माहिती का? कित्ता म्हणजे कड जे आहेत ते गिरवायला जसे लागतात